तर कसं काय भावानो आणि त्यांच्या भगिनीनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। सध्या इंस्टाग्रामवरती एक भयानक रोग पसरायला लागलाय, त्याचं नाव आहे अख्ख्या गावाला माहित आहे सिद्ध्याचा यू, तू सिद्ध्याचाच पोरगा एवढं लक्षात ठेव। आता कर की मग यू खेकड्या। पोलियो की खुराक न लेने से पोलियो आपके बच्चे को पकड़ सकता है। सगळ्यात मोठा खेकडा तर तूच वाढायला लागलाय। आणि हे काय भावा, पोटात काय 9वा महिना चालू केलाय का? अख्खं गाव फिरून झालं, आता माझ्याकडे आला का? अबे जल्दी बोल। अरे मला आरोग्याची स्वप्न बघतो होय, एवढा मोठा झाला का? या दोघांचा काय प्रॉब्लेम आहे? यू शब्दामुळे इंस्टाग्राम मध्ये पूर्ण भांडणं चालू झाल्यात। अरे मार्केट मध्ये चर्चा आहे आमच्या नावाची। या भावाला एक अलगच भूत झपाटले। अरे भावा, हळू बोललास तरी सगळ्यांना ऐकायला जाणार आहे। कपड्याचं मार्केट बनवलंय का फळ मार्केट बनवले तेच समजून झाले। कुठल्या तरी फळ मार्केट मध्ये ठेवा या भावाला, 2 तासाचा माल अर्ध्या तासात विकून टाकत। अरे मार्केट मध्ये चर्चा आहे आमच्या नावाची। खाओ मा कसम। अरे आके बनसुडे बेंटनचा गप तुझा, त्याच्यावर सोन्याचं पाणी घालतो 150 रुपयाचा शर्ट आणि नाचतो गल्लीतल्या बायकावाने। तो बायकरवाणी नाचतो हे तर सगळ्यांनाच माहितीये, पण तुझा डान्स बघून मला यांची आठवण यायला लागल्या। या पोरानं 2-2 रुपयाचे 6 चॉकलेट देतो म्हणून नाचायला अंडा असणार, चेहऱ्यावरून स्पष्ट दिसायला लागले या भावांच्या। आक्या बनसोडे ओ हसती हमारी पुरी जान उसमें बसती। तुझ्या जानला काय चालता येतं का? शरीरातून डायरेक्ट याच्यात घुसा लागले। अरे जान हाय का झपाटलेला मधला तात्या विंचू सोडा। याला बघून तर मला निक्की तांबोळी आठवा लागल्या। आमचं मार्केट बघून चाललाय तुमचा जीव, आता काहीच नाही राहिलो तुमचं, सोडून द्या बोलायचं यू। काहीच राहिलं नाही मग येऊ बोलायचं का सोडायला लावाले भावा? तू पहिला भावाचा हात सोडून शाळेला जा, नुसतं इंस्टाग्राम वरती वायले हवा फिरवताना दिसतोय। काही कारण नसताना तू आमच्या नावाची चुकीची बदनामी करतोय। अरे यू बोलल्यावर कोणती बदनामी होणार आहे भावा? अरे या भावाला पहिला अंगणवाडीमध्ये जाऊन पोलिओ डोस द्या। हाय कोणाला कशासाठी बोलतोय काहीच समजत नाही, ढकलून द्या यारेला। दोघांना सपोर्ट करणारे सगळे असले जाईल का? माझं डायलॉग कॉपी करून माझीच बरोबरी करायला बघतोय तू, एवढं विसरू नको। या सिद्ध्याकडे बघूनच मार्केट मध्ये उतरलाय तू। तेव्हा तर या भावाचं कपड्याचं दुकान पण नव्हतं, मग चहाची काय टपरी होती का? येऊ केल्याने नेमका प्रॉब्लेम काय आहे? ही दोघं कमी आणि बाकीच्या अल्ट्रामिक्स छपरी जास्त फेमस व्हायला लागल्यात। अख्ख्या गावाला माहिती शेवटचा नमुना योच आहे। अरे शाळा शिका आणि मोठं व्हा, दगडावर उभारून मोठं होऊ नको भावा। साहेब, लाडकी बहीण योजना बनवून पैसे देण्यापेक्षा सुरक्षित माझी बहीण योजना बनवून सुरक्षा द्या। वा, या भावाने जर पूर्ण आयुष्य इंस्टाग्राम मध्ये रील्स बनवण्यात घालवले, फेमस नाही झालं तर कोणाला पण ट्रोल करून डिस करून पुढे जाते। भावानं आता काय म्हणला? साहेब, लाडकी बहीण योजना बनवून पैसे देण्यापेक्षा सुरक्षित माझी बहीण योजना बनवून सुरक्षा द्या। झाड तर उडू। अरे छपरीच्या छपरा, तू पहिला सुद्धा मग सगळ्यांना ज्ञान दे। तर बस भावानो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून टाका, चॅनलवर नवीन आहात तर सबस्क्राईब करून टाका। भेटूया मग पुढच्या व्हिडिओ, तोपर्यंत जय श्रीराम जय शिवराय। यू सॉरी ते अचानक मध्ये झालं। भाई साहब कुछ ज्यादा नहीं हो गया ये?